वाशिमच्या कारंजा लाडमध्ये गांजा वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांची मोठी धडक कारवाई समोर आली आहे। गुप्त माहितीच्या आधारे कारंजा शहर पोलिसांनी शेलू बाजार रोडवर सापळा रचत तब्बल 11 किलो 935 ग्रॅम गांजा सदृश्य अंमली पदार्थ जप्त केला आहे। ऑटो आणि मोबाईलसह एकूण 8,01,760 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून एका आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाहूया नेमकी काय आहे ही कारवाई। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे गांजा विरोधात कारंजा शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली। 15 ऑगस्ट 2026 रोजी कारंजा शहर पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की शेलू बाजार कडून कारंजाकडे येणाऱ्या एका ऑटोमधून गांजा सदृश्य अंमली पदार्थाची वाहतूक केली जाणार आहे। माहिती मिळताच ठाणेदार अमर चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी डीबी पथक आणि सरकारी पंचांनी शेलू बाजार रोड परिसरात सापळा रचला। काही वेळाने माहितीप्रमाणे MH17AJ 0388 क्रमांकाचा ऑटो शेलू बाजार कडून कारंजाकडे येताना दिसला। पोलिसांनी ऑटो थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव हमीद खा अफसर खा, वय 34 वर्षे, राहणार तर्हाडा, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम असे सांगितले। पंचांसमक्ष ऑटोची झडती घेण्यात आली असता त्यामध्ये तब्बल 11 किलो 935 ग्राम गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळून आला। या अंमली पदार्थाची अंदाजे किंमत 5,96,760 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। यासोबतच अंदाजे 2 लाख रुपये किमतीचा ऑटो आणि 5,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 8,01,760 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणी आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 मधील कलम 8क आणि 20B2B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक लता फळ आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर करत आहेत। गुप्त माहिती आणि अचूक सापळ्याच्या जोरावर कारंजा शहर पोलिसांनी अंमली पदार्थ वाहतुकीचा हा कथित प्रयत्न हाणून पाडला आहे। तब्बल जवळपास 12 किलो गांजा सदृश पदार्थासह 8 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणते धागेदोरे समोर येतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।